तर आम्ही आलो होतो मैत्रेय धम्मभूमीला आणि इकडे येऊन इतका पीसफुल नजारा बघून खरंच मन तृप्त झालं. इतकं शांत आणि पीसफुल फील होत होतं ना. तुम्ही नक्की जावा तिकडे आणि एकदा फील करून बघा ती एनर्जी. इट वॉज अमेझिंग. सो ही आहे एंट्रन्स मैत्रेय धम्मभूमीची आणि हा आहे नजारा. असं वाटत होतं की आम्ही इंडियामध्ये नाही तर थायलंडला आलो आहे, कोणत्या आउट ऑफ कंट्रीमध्ये आलो आहे असं फील होत होतं. इतकं सुंदर नजारा तुम्ही बघू शकता मागे. आम्ही फॅमिलीसोबत गेलो होतो अँड वी एन्जॉय अ लॉट. एक फॅमिली थोडीशी पिकनिक काढायची असेल तर दिस इज द बेस्ट प्लेस दॅट यू कॅन गो. सी माझा मुलगा पण खूप जास्त एन्जॉय करत होता तो प्लेस. ही वॉज सो हॅपी. फर्स्ट टाईम तो आला होता. आणि हा आहे एंट्रन्स. सो इथे हा बाहेरचा पॅसेज आहे. इकडे तुम्हाला त्यांचे फोटोज वगैरे आहेत, त्यांनी जे इव्हेंट्स केले आहेत त्याचे पिक्चर्स वगैरे तुम्हाला बघायला भेटतील इयर वाईज. आणि हा प्लेस अजूनही हिडनच आहे, खूप लोकांनी बघितलेला नाही आहे. सो त्यामुळे इतका तो फेमस नाही आहे आणि खूप जास्त डोंगरावर आहे. 2 डोंगर पार करून जावे लागतात. सो हे एन्व्हायरमेंट यू कांट मिस दिस. इट वॉज सो पीसफुल. बुद्धांच्या शरणात जाऊन बघा, त्याच्यापेक्षा शांतता दुसरी नाही. आणि हा आजूबाजूचा नजारा तुम्ही फील करा. तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही इंडियामध्ये आहात. इट वॉज अ अमेझिंग ट्रिप. मी जास्त ट्रिप्सला जात नाही, पण हे फॅमिलीसोबत हँगआउट करायला खरंच खूप